हॅलो मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे आपल्या गावात भवानी देवीचा पालखी मिरवणूक सोहळा. आता सकाळी निघालो मंदिरात जायला. अभिषेक चालू आहे, आवाज येतच असेल मे बी तुम्हाला. शुद्धोदक जलधारा समर्पयामी. अभिषेक वगैरे करून झाला. आता मुखवटा आणतं देवीचं मंदिरातून खालून, म्हणजे लावण्यासाठी. आमच्या नामस्मरण सदा राहू द्या. एवढी प्रार्थना करण्याची मागणी करून घ्या. आई भवानी तुम्ही पण दिसा. पालखी सजवायचं काम चालू आहे. इकडे पालखी सजवत आहेत. इथे ठिकाणी रांगोळीचं काम चालू आहे. इथं रांगोळी चालू आहे. तू काय इथं बसायलाच फक्त? रात्री मारायला गेलो तर तिथनं हाल आलो 4 वाजता. ते ट्रॅफिक. अच्छा, मंदिरात जायला रेडी तर झालोय. आई वगैरे हे लोक आधीच गेलेत. आता थोडासा पालखी सजवते तर मारुतीच्या मंदिरात जाऊन वाट लावली तर माझी. कधी होणार? हा झालं फक्त पालखी बाकी. आता झालं, सर्व झालं. आता बघ थकलोय पूर्ण. करून टाकला भावानी. Thank you.
पद्धतशीर लाईन लागले मस्तपैकी मंदिर पूर्ण भरून गेलंय. आता काय जायला जागा तर नाही आतमध्ये. बरं झालं सकाळी आलं. बॉडीगार्ड ठेवले तिथे दरवाजा जवळ. नीट काम करा हो. फोटो सेशन चालू आहे सगळीकडे. आपला फोटो सेशन तर म्हणजे बाकीच्यांचे फोटो काढून तर झालेत. जेवायच्या आता भूक लागले खूप जास्त. काय होतोस? एक फोटो सगळ्यांना फक्त एक फोटो आहे. देतो एक फोटो. कसा खातो जेवण तर झालंय. आता परत खाली जातोय. पालखी सजवत होती तिथे मारुतीच्या मंदिरात. ते तयारी किती झाले बघतो. थोडेसे तिकडचे शॉर्ट्स वगैरे घेतो आणि मग नंतर नेहमी परत वर बघूया. आपला माणूस तर खालीच आहे. त्याला जाऊन भेटायचं आहे. हाय घरीच आहे. कधी व्हायचं शुभम? हा झाला काय नक्की? 5-10 मिनिटाचा केला मी बाबा आता. हा यालाच खराब. चला पालखी तर झाले सजवून. आता पालखी निघाले मंदिरात जाण्यासाठी काढली आहे. आता थोड्याच वेळात मिरवणूक निघेल. बघू चेंज वगैरे करायचं आहे. हे लोक तर काय अशी आरामात चालले. पटपट जाऊन थोडंसं ड्रोन शॉट घ्यायचा विचार होता पण वाटत नाही तर भेटेल कारण की ते लोक माझ्या पुढे गेलेत. मी इथून शेतातून चाललोय. नेक्स्ट जरी म्हणजे बाहेर काढताना तरी येईलच. बघूया. मीडिया काय बोलायचं? चारी अँगल पाहिजे. पाहिजे तसं होणार. टेन्शन मजा येते काम करून. शाप इकडं हँग झालं. दोन्ही पण हँग झालं. सगळं हँग. त्याचा पण हँग माझा. आणि दुसरी टीम आली आमची बघा. टीम आहे. मोठी टीम आहे. मस्त सेल्फी स्टिक वगैरे घेऊन फिरतात सगळेजण. आता मुखवटा बाहेर काढतात. थोड्याच वेळात मिरवणूक सोहळा चालू होईल. आमची तर यावर्षी फुल कॉम्पिटिशन आहे. कॉम्पिटिशन नाही. ह्यांना कॉम्पिटिशन नाही द्यायचा. आपण आपलाच करायचा. कॉम्पिटिशन नाही.
चलो फायनली रेडी. आता चला का चल थोडं वर जातो बाबांच्या घरात तिथं पालखी येईल. चले चल घाई का आपला फेवरेट माझा. जशी पालखी गेली घराच्या समोर तसे लगेच सगळेजण येऊन इथं बसून राहिलेत. मंडळी खूप लांबून आलेत. हा पण इथं माणूस बसला आहे, तो तर गावचाच आहे आपला, त्याचा काही विषय नाही. पालखी आता फोटो काढायचे आहेत थोडंसं दिल्ली वगैरे ते इथं पण जाईल त्या टायमाला पण. म्हणून ह्या लोकांना कधीपासून मागं लागलं की बाई फोटो काढूया. येस फोटो सेशन करून झालेलं आहे परत एकदा सगळ्या गँगसोबत. आता ते अंकिता ताईला म्हणजे तिला मुलगा झाला आहे तर तिला घरात द्यायचं, तिला वेलकम करायचं आहे. त्यासाठी आपल्याला ऑर्डर आहे म्हणजे बोलायला व्हिडिओ करण्यासाठी. ही बाई अजून लग्न नाही झालं आणि आत्ताच तिच्या नवऱ्याची झाली. पालखी घराच्या समोर आली तरी तेव्हा ही घरात आली. असंच आहे, असं नाहीये, असंच आहे. विषय गंभीर आहे. बेंजो बंद केलाय म्हणून आता पालखी मंदिरात घेऊन जाताना बाजावरती नाचतात. इकडे पालखी मंदिरात आणायचं चाललंय आणि इकडे या पोरांचा बघा काय चालू आहे. बस करा बस करा. चला पालखी मंदिरात पोहोचून आलो. कंटाळाला आता, सगळे दमलेत नाचून राडे करून, सगळेच दमलेत मस्त. तर ठीक आहे, राडे करून जिथं चुकी नाही तिथं झुकायचं नाही. मग काय सिंपल पांडा. असो, भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय आणि गुड नाईट. पुढच्या वर्षी गुड मॉर्निंग, सॉरी गुड नाईट. उद्या लगेच स्टेटस दिसेल पुढच्या वर्षी पालखी कधी येते. चला बघू उद्या आपल्याला तसं म्हणजे कळेलच.